बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून एकनाथ शिंदे आज संध्याकाळी पुन्हा दिल्लीला जाणार आहेत। उद्या महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला शिंदे हजेरी लावतील। एकनाथ शिंदे यांचा पुढील 2 दिवस दिल्लीत मुक्काम असण्याची शक्यता आहे। एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीलाही एकनाथ शिंदे हजर राहतील। तर याआधी एकनाथ शिंदे खासदारांना घेऊन दिल्लीत गेले होते आणि पुन्हा त्यांचा दिल्ली दौरा। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। शुभम, किती महत्त्व आहे शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याला? परिणिता, खरं तर सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा संध्याकाळी उशिरा दिल्लीसाठी रवाना होऊ शकतात आणि अशामध्ये उद्या महाराष्ट्र सदन दिल्लीत जे आहे तिथे नॉर्थ ईस्टच्या कार्यक्रमासाठी हजेरी जी आहे ते एकनाथ शिंदे लावणार आहेत। अशामध्ये पाहायला गेलं तर पुढचे 2 दिवस एकनाथ शिंदे ते दिल्लीमध्येच असू शकतात, कारण की शनिवारी आधी जे केंद्रातील अधिवेशन सुरू होत आहे त्याच्या आधी प्रमुख एनडीए पक्षांची बैठक जी आहे ती देखील बोलवली आहे। त्यानंतर शिंदे आपली हजेरी लावू शकतात। इतकंच नाही तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार हा देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शिंदेचा हा दौरा जो आहे महत्त्वपूर्ण मानला जातोय। अगदी शुभम, आपण पाहिलं केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना त्यात शिवसेनेला मोठं जागा मिळणार, त्यांना बक्षीस मिळणार असं बोललं जातंय। शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदेंचंही त्यात नाव आहे। खासदारांना मंत्रिपदी त्यांची वर्णी लागू शकते असं बोललं जातंय। त्यामुळे शिंदेंचं या बैठकीत उपस्थित राहणं तितकंच महत्त्वाचं आहे। अर्थातच ज्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार ही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शिवसेनेने कुठेतरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 जागांची मागणी केलेली आहे, तर मात्र एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक एमओएस पद हे जे आहे शिवसेना पक्षाला जाऊ शकतं। अशामध्येच कुठेतरी समजा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनापूर्वी होतो, तर त्यासाठी कुठेतरी शिंदेची ही फेरी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। जी शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।